सर्व सद्गुरूंना माझा साष्टांग दंडवत. आता लग्न सराई सुरू झाली आहे. शिमगा झाला, रामनवमी झाली, त्यानंतर काही लग्नाचे मुहूर्त आहे. चैत्र वैशाख महिन्यात असतातच. या महिन्यात काही ठिकाणी वाजंत्री, सनई, चौघडा वाजणार आहे. श्रीमंत राजयोगी महिपतीनाथ महाराजांनी सुद्धा लग्नाविषयी 2 पदं लिहिलेली आहे. भाऊला भाऊलीचे लग्न आणि नवरा नवरीचे लग्न म्हणजे जीवाशिवाची भेट याविषयीचे 2 छान पदं आहे. आणि त्यानंतर लग्नानंतर घातला जाणारा गोंधळ. काही परिवारात लग्नानंतर देवीचा गोंधळ घातला जातो, त्यातही एक पद आहे. त्या पदांचे निरूपण करण्याचा विचार आहे. त्याआधी विवाह म्हणजे काय, विवाह नेमकं कशाला म्हणतात. भारतामध्ये विवाह अनेक प्रकारांनी ओळखला जातो, ज्यात धार्मिक, सामाजिक आणि वैयक्तिक मान्यतानुसार विविध प्रकार समाविष्ट आहेत. प्राचीन हिंदू परंपरेनुसार 8 प्रकारचे विवाह आहेत, तर आधुनिक समाजात नागरी आणि प्रेमविवाह देखील लोकप्रिय आहेत. प्राचीन हिंदू परंपरेनुसार विवाहांचे हे प्रकार आहेत. पहिला आहे ब्रह्मविवाह. हा विवाहाचा उत्तम प्रकार मानला जातो, जिथे मुलगी आणि मुलगा दोघेही एकमेकांना निवडतात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह करतात. प्रजापत्य विवाह या विधीत मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांना भेटतात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने विवाह करतात. आर्षविवाह या विधीत मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांना भेटतात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने विवाह करतात, पण या विधीत मुलीला काही वस्तू किंवा धन दिले जाते. दैवविवाह या विधीत मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांना भेटतात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने विवाह करतात, पण या विधीत मुलगा देव किंवा ऋषी यांच्यासाठी काही वस्तू किंवा धन देतो. असुर विवाह या विधीत मुलगा मुलीला आणि तिच्या कुटुंबाला काही वस्तू किंवा धन देऊन विवाह करतो. गंधर्व विवाह हा प्रेमविवाह आहे, जिथे मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांना आवडतात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या परवानगीने विवाह करतात. राक्षस विवाह या विधीत मुलगा मुलीला आणि तिच्या कुटुंबाला जबरदस्तीने किंवा मारामारीने विवाह करतो. पैशाच विवाह या विधीत मुलगा मुलीला आणि तिच्या कुटुंबाला फसवून किंवा दगावून विवाह करतो. पूर्वी काही युगात, त्रेता व द्वापर युगात स्वयंवरही झाले आहे. त्यामध्ये कन्या स्वतः आपल्या वराची निवड करते आणि त्याकरता राजदरबारात पण लावले जात होते आणि तो पण जिंकेल त्याच्या गळ्यात ती वरमाळा घालेल, असा तो स्वयंवराचा प्रकार होता. आधुनिक समाजात विवाहाचे प्रकार वेगळे आहेत. नागरी विवाह हा विवाह कायद्यानुसार नोंदणीकृत असतो, जिथे धार्मिक विधी आवश्यक नसतात. धार्मिक विवाह हा विवाह धार्मिक विधी आणि परंपरेनुसार केला जातो. प्रेमविवाह हा विवाह मुलगा आणि मुलगी एकमेकांना आवडतात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या परवानगीने करतात किंवा पळून जाऊन ही लग्न करतात. एक विवाह एका व्यक्तीने एकाच वेळी एकाच जोडीदाराशी लग्न करणे त्याला एक विवाह म्हणतात. बहुविवाह एक व्यक्तीने एकापेक्षा जास्ती जोडीदारांशी लग्न करणे. बहुपत्नीत्व एका पुरुषाने एकापेक्षा जास्त स्त्रियांसोबत लग्न करणे. बहुपतित्व एका स्त्रीने एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत लग्न करणे. गाठ विवाह हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी 15वा संस्कार आहे, ज्यामुळे विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष, ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांच्या साक्षीने पती पत्नी म्हणून संबद्ध होतात. त्या संस्काराला विवाह असे म्हणतात. पाणीग्रहण संस्कारास सामान्यतः हिंदू लग्न या नावाने ओळखले जाते.
याच्या व्यतिरिक्त आता आपली युवा पिढी फारच पुढे झालेली आहे. त्यात त्यांनी समलैंगिक विवाह यालाही काही देशांमध्ये बाहेर बळ आले आहे. भारतात त्याला मान्यता झालेली नाही. आणि दुसऱ्या प्रकारचा विवाह म्हणजे ते बिना लग्न करता बिना विवाह करता एका दुसऱ्याबरोबर राहून पाहणे, लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. ह्या दोन्ही प्रकार वाह्यात प्रकार झालेले आहे. आपल्या देशात निदान समलैंगिक विवाहाला मान्यता नाही. असो, या सर्व विवाहात एक मूळ गोष्ट जी लागते ती एक दुसऱ्यावर प्रेम व विश्वास असतो. काही विवाहांचे रूप घटस्फोटात होते, त्याच्याही करता कायदा झालेला आहे. काही विवाह बळजबरीने केलेले असतात किंवा नुसती तडजोड म्हणून चार भिंतींखाली चालू असतात, असाही प्रकार आहे. आणि काही विवाह खरोखरच मेड फॉर इच अदरच्या हिशोबाने चालतात. महिपतीनाथ महाराज जो विवाहाचा प्रकार सांगत आहे या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो प्रेमविवाहाच आहे एक प्रकारचा. आणि त्या विवाहात ताटातूट होणे, घटस्फोट होणे वगैरेची काही जागाच नाही. पहिला विवाह त्यांनी बाहुला बाहुलीचे लग्न दाखवले आहे. शरद पौर्णिमेच्या वेळेला काही गावांमधून टेसू आणि झेंजी यांचे लग्न लावले जाते. एक दिवा घेऊन त्या टेसूला नाचवले जाते. दिवा एका जाळीत ठेवलेला असतो आणि त्याचा ते नाचता नाचता प्रकाश सगळ्या दूर फिरतो आणि त्याची काही गाणी म्हटली जातात. मेरा टेसू यही अडा, खाने को मांगे दही वडा. आणि ते टेसू आणि झेंजीचं लग्न लावलं जातं. ते महाभारतात ती कहाणी आहे. भीमाशी संबंधित आहे आणि घटोत्कचाशी संबंधित कहाणी आहे. त्याप्रमाणे टेसू झेंजीचे विवाहही केले जातात. भातुकलीच्या खेळात दिवाळीच्या वेळेला घरोघरी किल्ले आणि भातुकली घरकुल मांडले जात असे. आणि त्या घरकुलाच्या खेळात बाहुला आणि बाहुली यांचे लग्न ठरवले जात असे. तुळशी विवाहानंतर बाहुला बाहुलीचे लग्नही केले जात असे. नाथ महाराज बाहुला बाहुलीच्या लग्नाचं एक पद सांगत आहे. घर धडधडा जळते, मध्ये बाहुले नाचते. घर धडधडा जळते, मध्ये बाहुले नाचते. याच्यात त्यांनी मला वाटतं की देहाविषयी देहाचा पिंजरा धडधडा जळतो म्हणजे देह सोडल्यावरती त्याला जाळले जाते, पण त्याच्यामध्ये बाहुले नाचते. आणि बाहुले म्हणजे जीवात्म्याला म्हटलं आहे. आणि तो जीवात्मा मुक्त होऊन पुन्हा दुसऱ्या जागी जन्म घेतो, जन्ममरणाच्या चक्रामध्ये राहतो. घर धडधडा जळते, मध्ये बाहुले नाचते. घर म्हणजे चारी देह हे धडधडा जळतात आहे आणि त्याच्यामध्ये बाहुलं नाचतं आहे. ती आत्मा या जीवात्मा नाचतो आहे. पद पूर्ण कुंडलिनी जागरणतच आहे. डबा भरला कुंकुमाचा, खेळे बाप नारदाचा. कुंकवाचा डबा भरलेला आहे. कुंकू लाल रक्तवर्ण असतं आणि तेथे खेळतो आहे बाप नारदाचा. नारदाचा बाप म्हणजे नारदाचे वडील म्हणजे ब्रह्मा. नारदाचे वडील ब्रह्मा त्रिकुटावरती त्यांचा वास आहे. त्यांचा रक्तवर्ण आहे आणि स्थूल शरीर आहे. श्वेत तांदवा बांधिला, बाप ब्रह्मयाचा बैसला. लग्नाला एक तांदवा बांधलेला आहे वरती. लग्नाला जो मंडप बांधला जातो तो तांदवा बांधलेला आहे. तो पांढऱ्या रंगाचा आहे. बाप ब्रह्मयाचा बैसला. तेथे ब्रह्मयाचा बाप म्हणजे विष्णू बैसला आहे. आणि विष्णू म्हणजे सूक्ष्म शरीर श्रीहाट आणि त्याचा वर्ण श्वेत आहे. म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू दोन झाले. काजळाचे कोरीवरी केली कल्हई साजिरी. काजळाच्या कोरीवर
कलई केलेली आहे, म्हणजे तिला पांढरं केलेलं आहे. गंगा बैसली ज्याचे शिरी, तोची तेथे ध्यान धरी. ज्याच्या डोक्यावर गंगा बैसली आहे, म्हणजे शिवशंकर भोळा, तोच तेथे ध्यान धरी. म्हणजे त्या कोरीवर, कादळाच्या कोरीवर शिव ध्यान करीत आहे. शिव म्हणजे गोल्हाट, गोल्हाट म्हणजे कारण शरीर, आणि हे काळ्या वर्णाचे आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर हे तीन झाले. आकाशाचे पैलतिरी आणि तुर्येचे माद घरी. आकाशाच्या पलीकडे म्हणजे गगनाच्या पलीकडे, जिथे गुरुतत्व आहे त्याच्या पलीकडे तुर्येचे माद घरी. तुर्या जिथे आहे, चारी अवस्थांपैकी तुर्या अवस्था ज्या मधल्या घरात राहत आहेत ते महाकारण शरीर, तेथे त्या तुर्याच्या मादघरात बाहुला बाहुलीचे लागे लग्न. बाहुला बाहुली तर लग्न लागत आहे. बाहुला म्हणजे शिव आणि बाहुली म्हणजे पार्वती रूप. भोगी सोहळा होऊनी मग्न, हा सोहळा ते मग्न होऊन भोगून राहिले आहे. नाथ नरहरी थैथै नाचे, ठेला महिपती मौन्य वाचे. नरहरीनाथ थैथै नाचून राहिले आहे, आनंद, सोहळ्याचा आनंद घेऊन राहिले आहे. आणि महिपती तिथे ठेला म्हणजे नुसता उभा राहून, मौन धरून हे दृश्य पाहत आहे. दुसरे पद नवरा नवरीचे लग्न आहे. हा आध्यात्मिक विवाह आहे. नवरा नवरी बसले बोहली, प्रत्यक्ष अनुभव पाही. बोहल्यावरती नवरा नवरी बसले आहे. अनुहत ध्वनी वाजंत्र्याची, एकची लागली घाई. आणि हृदयातला अनुहत नाद त्याची ध्वनी आहे, आणि ती वादंत्री म्हणून वाजत आहे. तिथे एकच घाई लागलेली आहे. पूर्ण देहाचं वर्णन आहे. आणि आध्यात्मिक विवाह म्हणजे शिवाचं, शक्तीचं शी भेट या विवाहाच्या रूपात दर्शविली आहे. शिवशक्ती मिलन दाखविले आहे. माझा सद्गुरू लग्न करीतो, दाखवितो सोहळा. माझा सद्गुरू लग्न करीत आहे आणि तो सोहळा दाखवत आहे. वराडणीची दाटी मिळाली, पहा कशा 12-16. सगळे वऱ्हाडी जमले आहे. किती दाटी झाली आहे, पहा कशा 12-16. 12 सूर्याच्या कळा आणि 16 चंद्राच्या कळा. 12 सूर्याचे आत्ता मागच्या पदात, रामनवमीच्या पदात वर्णन केले आहे, आणि 16 चंद्राच्या कळा आहे. त्याच्यामध्ये 15 कळा प्लस अमावस्या आणि पौर्णिमा अशा जोडून 16 आहे. 17वी करवली घेऊन घट उभी ही जीवन कळा. 17वी जे अमृताचं घट घेऊन उभी आहे ती जीवन कळा आहे, अमृत कळा आहे. तेथे गंगा आहे आणि ती करवली म्हणून उभी आहे. नवऱ्या मुलीची लहान बहीण हा कलश घेऊन उभी आहे. औट मात्रावर माया सुन्मुख, पाहता वेळोवेळा. औट मात्रावरती माया उभी आहे, ती सुन्मुख पाहून राहिली आहे. पहिली देती हळदी कुंकू, घ्या घ्या म्हणती बाई. स्थूल शरीर जे म्हणत आहे की हळद कुंकू घ्या, सगळ्यांना हळद कुंकू लावते आहे. दुसरी घालती पाय घड्या, पाहे शुद्ध श्वेत बहुपरी. दुसरी जे पायघड्या घालत आहे ती शुद्ध आहे, श्वेत आहे आणि पांढरी आहे आणि बहुपरी आहे. म्हणजे हे विष्णूचं रूप आहे, ते सूक्ष्म शरीर आहे. कादळ घालून तिसरी फिरती, ओटीत नारळ भरी. तिसरी आपल्या डोळ्यात कादळ घालून फिरते आहे, म्हणजे काळा रंग आहे, आणि ती नारळाने ओटी भरून राहिली आहे. हे कारण शरीर आहे. आणि चौथी द्वारी उभी घालुनी, जशी पाठीसी नवरी. आणि चौथी जे महाकारण शरीर आहे ती उभी आहे, नवरीच्या पाठीशी उभी आहे. आणि त्या महाकारण शरीराच्या तिथेच औटपीठावरच हे लग्न लागत आहे. लग्नमंडपी नवरा आला, पडली प्रभा साजिरी. लग्नमंडपात नवरा आलेला आहे आणि त्याची प्रभा, त्याचं तेज सर्वदूर
पडलेलं आहे. सोहम शब्दे मंगलाष्टक वेद बोलती ग्वाही. आणि मनामध्ये जो अजपाजप सोहम शब्दाचा चाललेला आहे त्यांनी मंगलाष्टकांचं रूप घेतलेलं आहे आणि ते वेद बोलत आहे आणि ते गवाही देत आहे. औट पिठावर बोहले त्यावर नवरी गेली चढून. म्हणजे जी कुंडलिनी शक्ती जी 3.5 वेटोळे घालून 6 चक्र भेदून वर आलेली आहे. औट पिठावर बोहले त्यावर नवरी गेली चढून 6 चक्रे भेदून षटचक्र भेदून ती वर आलेली आहे. दिला हात नवऱ्याने घेतली ज्योतीमध्ये मिळून. तिला नवऱ्याने हात दिला आहे आणि तिला आपल्या ज्योतीमध्ये मिळवून घेतले आहे. बाप भोगिते निसंग होऊनी संग नवऱ्याचा सोडून. आता बापाला भेटायला जाते, निसंग होऊन बापाला भेटायला जाते. नवऱ्याचा हात सोडून राहिली आहे. नवरा झाला नवरी ल्याला देहे ठाया पडून. नवरी होऊन गेला, नवरीचं रूप घेऊन घेतलं देह ठाया पडून. लग्न हे मिथ्या भोले मिथ्या कोठे काहीच नाही. म्हणजे हे लग्नही खोटे आहे आणि हे भोलेही खोटे आहे आणि हे सगळं शरीराच्या आत चाललेलं आहे, दिसत काहीच नाही आहे. असं वाटतं हे सगळं काल्पनिक आहे, पण हे तसं खरं आहे. कारण कुंडलिनी शक्ती शिवाच्या मिलनासाठी चाललेली आहे. लग्नही मिथ्या बोहलेही मिथ्या कोठे काहीच नाही, काहीच दिसत नाही आहे. 12 जणी बायका भोगिल्या सहल्या 16 जणी. 12 जणी बायका भोगून घेतल्या. 12 बायका त्या सूर्याच्या आलेल्या होत्या, सूर्याच्या सगळ्या कळा. सहल्या 16 जणी. 16 जणी चंद्राच्या आलेल्या होत्या लग्नाला. 4 जणींशी पाठ लाविता तृप्ती नाही अजूनही. आणि 4 जणी म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या शरीरांचा पाठसुद्धा लावलेला होता, तरी तृप्ती अजून झालेली नाही. 52 साधून दिल्या गुरुने योग मार्ग लावूनी. 52 साधून दिल्या गुरुने योग मार्ग लावूनी. म्हणजे सद्गुरूने योग मार्गाची शिक्षा दिली. कुंडलिनी जागरणाच्या वेळे या 52 पाकळ्या ज्या प्रत्येक चक्रांच्या मिळून 52 पाकळ्या सद्गुरूने साधून दिल्या आणि तिला कुंडलिनीला जागृत करून सहस्रापर्यंत आणण्यात सद्गुरूंनी आपला हात साधकाच्या मस्तकावर ठेवलेला असतो, तेव्हाच हे साधलं जातं. आणि ज्या 52 कोणत्या आहे, मूलाधार चक्रामध्ये 4 पाकळ्या असतात, स्वाधिष्ठानमध्ये 6, मणिपूरमध्ये 10, अनाहतमध्ये 12, विशुद्धमध्ये 16, आज्ञाचक्रात 2 पाकळ्या असतात. ह्या सर्व पाकळ्या जोडल्या तर 50 पाकळ्या असतात आणि प्रत्येकाचे बीज मंत्र पण आहे. 50 आणि 2 हम आणि श्याम मिळून असे ते 52 होतात. या 52 मात्रांचे गुरुने त्या साधकाला ज्ञान करून दिले आहे. मात्रा गमन करील तो हे लग्न घेईल वळखुनी. आणि मात्रा गमन म्हणजे ओंकाराची जी मात्रा आहे अ उ म, आकार उकार आणि मकार. अ म्हणजे ब्रह्मा, उ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे शिव. आणि अर्धी मात्रा उला लागलेला हलंत, अशा 3.5 मात्रा औट मात्रा या गमन करताना म्हणजे ओंकाराचा जप करताना जेव्हा ते आपल्या आपच शिवाची भेट होईल, तर लग्न घेईल वळखुनी. त्या लग्नाला तो साधक ओळखून घेईल. नरहरिनाथ निमग्नची झाला महिपती थक्कित पाही. नरहरिनाथ हे सर्व सांगण्यामध्ये निमग्न होऊन गेले, म्हणजे अगदी लीन होऊन गेले. आणि महिपतीनाथ आश्चर्याने पाहत राहिले. असं हे आध्यात्मिक विवाहाचं पद आहे. लग्न झाल्यानंतर काही ठिकाणी देवीचा गोंधळ किंवा नवरात्राच्या अष्टमीला देवीचा खेळ मांडला जातो. घागरी फुंकून
देवीला प्रसन्न केले जाते. महिपतीनाथ महाराजांनी सुद्धा एक पद असे गोंधळाचे लिहिले आहे. त्याच्यात सगळ्या देवी देवतांना आमंत्रित केले आहे. मंगलमूर्ती मंगल करिसी, सर्वही संकट विलया नेसी, गणाधीशा रंगणा येसी गोंधळा यावं. महिपतीनाथ सगळ्यांचं आवाहन करीत आहे. सर्वांना लग्नानंतर झालेल्या गोंधळाला बोलवत आहे. मंगलमूर्ती मंगल करिसी, मंगलमूर्तीला गणपतीला आवाहन करीत आहे. तुम्ही या मंगल करा, मंगल कार्यात आपली उपस्थितीची गरज आहे. आमची संकट विलयाला न्या, गणाधीशा रंगणा येसी गोंधळा यावं. गणपतीचं आवाहन झाल्यानंतर सरस्वतीचं आवाहन करतात आहे. देवी सरस्वतीचं आवाहन ते करीत आहे. सरस्वती गुण प्रवीणा, हाती घेऊनी पुस्तक वीणा, नाचत नाचत रंगणा गोंधळा यावं. हे देवी सरस्वती, तुम्ही आपली पुस्तक वीणा हातात घेऊन नाचत नाचत या मंडपात यावं, गोंधळाला यावं. आदी माता तू भवानी, तुझी कीर्ती कोण मानी, तुळजापूरची कुळस्वामिनी गोंधळा यावं. आता भवानीला बोलवून राहिले आहे. तुळजापूरची तू कुळस्वामिनी आहे. तुझ्या कीर्तीला मी वर्णू शकत नाही. माते तू पण गोंधळाला यावं. भवानीला ते आमंत्रित करत आहे. माहूरगडची यमाबाई, सप्तशृंगी माझे आई, कुरळकेश फिरंगाई गोंधळा यावं. माहूरगडची रेणुका माता, तिला सुद्धा बोलवत आहे. सप्तशृंगी नाशिकची सप्तशृंगी देवीला, कुरळकेश फिरंगाई गोंधळा यावं. या सर्वांना गोंधळासाठी आमंत्रित करत आहे. पाहता दिसती तू भोळी, कोपल्या त्रैलोक्याला जाळी, कैलासीची वेल्हाळी गोंधळा यावं. पार्वती मातेला बोलवत आहे. तू भोळी दिसते, पण तू कोपली तर त्रैलोक्याला जाळू शकते. कैलासामध्ये राहते माते, आपण ही गोंधळाला यावं. साताऱ्याच्या मार्तंडा, पाल पेमरी तुझा झेंडा, जेजुरी लिंगा पूर्ण प्रचंडा गोंधळा यावं. जेजुरीच्या खंडोबाला सुद्धा आमंत्रण देत आहे. साताऱ्याजवळचा मार्तंड म्हणजे सूर्याला म्हणत आहे, पाल पेमरी तुझा झेंडा, सर्वदूर तुझा झेंडा फडकतो आहे. जेजुरी लिंगा पूर्ण प्रचंडा, तू तर पूर्ण प्रचंड आहे. खंडोबा देवाला ते गोंधळाला यायला आमंत्रित करत आहे. आदी नमू गोरक्ष बाळे, गोरक्षनाथाला नमन करीत आहे. निवृत्ती ज्ञान सत्यामळे, निवृत्तीनाथाला, ज्ञानदेवाला, सत्यामळनाथाला, गैबी गुप्त उद्बोध मिळे. गैबीनाथ, गुप्तनाथ आणि उद्बोधनाथ यांना सुद्धा गोंधळाला यावं, गोंधळा यावं, गोंधळाकरता आमंत्रित करत आहे. केसरी शिवदिन नरहरी माय, लक्ष्मीकांत दाखवील पाय, महिपती तुझला बाहे गोंधळा यावं. केसरीनाथ, शिवदिननाथ, नरहरीनाथ यांना सुद्धा लक्ष्मीकांत आपले गुरु मानून सर्वांना आपले दाखवा पाय, येथे येऊन आपले चरण मी प्रक्षालन करतो. महिपती तुझला बाहे. महिपती आपल्या सर्वांना आमंत्रित करत आहे. आपण सर्वांनी गोंधळा यावं, या विवाहाला आशीर्वाद द्यावा. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद.